Welcome to my YouTube channel, friends. Scale present. Part 1 from long ago to thought and oracles. Let's start. Friends, today we are going to learn Standard 8 lesson, unit number 1. The name of the lesson is Androcles and the Lion. Subject English. In this video, we are going to learn new words, then explanation, then question paper based activities and margin questions. One point two, Androcles and the Lion. I am going to read the passage. मी आता तो पॅसेज वाचणार आहे. त्या पॅसेजवर जे नवीन शब्दार्थ आले आहेत, न्यू वर्ड्स आले आहेत, ते त्या पॅसेजच्या उजव्या बाजूला दिले आहेत. तर मी आता पॅसेज वाचत आहे. Long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androcles. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे मित्रांनो. अँड्रोकल्स नावाचा एक सभ्य, दयाळू, प्रेमळ, नम्र, विनयशील असा एक व्यक्ती होता, एक मनुष्य होता. परंतु त्याचा जो मालक आहे, तो मालक अत्यंत क्रूर होता. तुमच्या मनात प्रश्न निर्माण असेल की अँड्रोकल्सला मालक कसा काय? तर त्या काळामध्ये राजे, सरदार किंवा इतर जे श्रीमंत माणसं असायची, व्यक्ती असायच्या, त्या गरीब व्यक्तींना त्यांच्याकडे गुलाम म्हणून ठेवत असायचे. गुलाम म्हणून ते त्यांच्याकडून काम करून घ्यायचे. अँड्रोकल्स वॉज स्लेव्ह. अँड्रोकल कोण होता? गुलाम होता. आणि म्हणून त्याचा मालक कसा होता? व्हेरी क्रुएल. द वेल्दी वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर. आणि ते श्रीमंत माणसं आहेत की ज्यांच्या गुलाम असायचे, ती माणसं, ते मालक त्या गुलामांना काम करण्याची सक्ती करायचे, त्यांचं काम करण्यावर भाग पाडायचे. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. त्यांच्या मालकाने जे सांगितलेलं काम असेल ते काम त्या गुलामांना करावंच लागत असे. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कुठलेही अधिकार नसायचे, कुठलंही स्वातंत्र्य नसायचे. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर, दे कुड नॉट लिव्ह देम. जरी त्यांना त्यांच्या मालकाकडे राहण्याचा आनंद मिळत नसेल, त्यांना त्यात समाधान मिळत नसेल, तरी पण त्यांना त्यांचा मालक सोडून जाता येत नसायचं. दे वेर बाउंड बाय द लॉ देअर मास्टर. दे वेर बाउंड बाय टू लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊ युअर विकिड ही माइट बी. मग त्यांचा मालक किती दृष्ट असू द्या, किती निष्ठुर असू द्या, किती क्रूर असू द्या, त्यांना त्या कायद्यामुळे त्यांना त्यांचा मालक सोडता येत नसायचा. त्या मालकाची आज्ञा पालन करणे त्यांच्यावर बंधनकारक असायचं. अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज हर्टलेस विकिड मास्टर. त्या अँड्रोकल्सला त्याचा तो निष्ठुर, क्रूर असा मालक अजिबात आवडत नसायचा. हिज मास्टर स्ट्रीव हिज स्लेव्स अँड ऑफन विप देम. त्याचा तो मालक जो आहे, तो त्याच्या गुलामांना उपाशी ठेवायचा, वेळेत अन्न देत नसायचा, वेळेत जेवण देत नसायचा आणि चापकाने मारायचा. Androcles felt that even death was better than serving such master. त्या अँड्रोकल्स असं वाटायचं की यापेक्षा
मरण आलेलं बरं. इतके यातना, इतकं दुःख त्याचा तो मालक या गुलामांना देत असायचा. ही केप्ट लुकिंग आउट फॉर गुड ऑपॉर्च्युनिटी, आणि त्यातून पळून जाण्याची तो एक सुवर्ण संधी पाहत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, आणि त्याला प्रथमच एक संधी मिळाली. ही इस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर, आणि त्याने त्याच्या निष्ठुर क्रूर मालकाच्या जाचातून, त्रासातून पळून जाण्यास तो यशस्वी झाला. तो तिथून त्याने पलायन केलं. नाव वी आर गोइंग टू सम मार्जिन क्वेश्चन. व्हॉट वॉज अँड्रोकल्स? अँड्रोकल्स वॉज slave. The second margin question is asked here. How were the slaves treated at that time? त्या काळामध्ये गुलामांना कशा प्रकारची वागणूक दिली जात असायची? The slaves were treated, forced to work. They had no freedoms, no rights. They were bound by law. They were bound by law to obey their master. Some masters were stripped their slaves and often whipped. आता आपण या पॅसेजवरती क्वेश्चन पेपर बेस्ड ॲक्टिव्हिटी कशा विचारल्या जाऊ शकतात त्या पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग वे. पुढील आकृती किंवा कृती पूर्ण करायची. क्वालिटीज ऑफ अँड्रोकल्स. वेअर द क्वालिटीज ऑफ अँड्रोकल्स. अँड्रोकलच्या आणखी कोणते गुण होते ते आपल्याला इथं सांगायचे. फर्स्ट इज अ नो काइंड, सेकंड इज जेंटल, अँड थर्ड इज अ कॉर्टियस. आपल्या त्या पॅसेजमध्ये हे त्याचे 3 गुण दिले आहेत. अजून आहेत, ब्रेव आहे, पण ते आपण लिहू शकतो. आपण सेकंड क्वेश्चन पेपर बेस्ड ॲक्टिव्हिटी पाहूया. से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पहिला आहे अँड्रोकल्स वॉज नॉट अ स्लेव. इज इट ट्रू ऑर फॉल्स? चूक, बरोबर आहे की चूक? आन्सर इज अ फॉल्स. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव, नॉट अ स्लेव. सेकंड, ॲट द टाइम स्लेव्स हॅड सम राईट्स. त्या काळामध्ये गुलामांना काय अधिकार होते? इज इट ट्रू ऑर फॉल्स? यस, इट इज ऑल्सो फॉल्स. द फ्रीडम्स वेर नो. The slaves were no freedom, no rights. Third, Androcles' master was heartless and wicked person. It is a true. And the last one is also true. Androcles didn't like his master. Now we have to complete the chain of adjective. The answer is already given here. Then question number 4. Complete the following sentence. We have to complete the following sentence. Androcles was slave. His master was heartless and wicked. Androcles felt that even death was better than serving such a master. आता आपण पुढचा टेक्स्ट वाचूया. Androcles thought now, although Androcles had thus run away, he was not coward. अशा प्रकारे अँड्रोकल्सने पलायन केलं, तथापि तो भित्रा नव्हता, कावर्ड नव्हता. ही वॉज नॉट अ कावर्ड. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्यांनी जंगलाचा आसरा घेतला, तो जंगलामध्ये गेला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड फॉरेस्ट. जंगलामध्ये जे काही वन्य पशु आहेत त्यांना तो अजिबात घाबरत नव्हता. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज बर्ड टू गो व्हेरीवर ही विश्ड. आणि एकदाचा त्या मालकाच्या त्रासातून, जाचातून त्याची मुक्तता झाली होती. तो पळाला होता आणि त्यामुळे त्याला एखाद्या पक्षाप्रमाणे वाटत होतो. आता पक्षाप्रमाणे जीवन जगत होता. त्याला वाटेल त्या ठिकाणी तो आता जाऊ शकत होता. वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. एक दिवशी तो जंगलात फिरत असताना
अचानकपणे तो एका सिंहाच्या समोर आला. His first reaction was to turn and flee. आणि त्याची पहिली प्रतिक्रिया होती मागे वळावं आणि पळून जावं. But then he saw that the lion had not moved on seeing him. परंतु त्याने पाहिलं, त्या सिंहाने अँड्रोकसला पाहिलं तरी पण तो सिंह त्या सिंह जागचा हल्ला नाही. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोर्ड. तो गुरगुरलाही नाही आणि त्यांनी सिंह गर्जना सुद्धा केली नाही. इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. अत्यंत दयाळूपणे करुणायुक्त नजरेने तो त्या अँड्रोकसकडे पाहत होता, जणू काही त्याला खूप वेदना आहेत, खूप दुःख आहे. अँड्रोकस थांबला. त्याने पळून जायचा विचार थांबवला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड द लायन स्टेप बाय स्टेप. नंतर त्याने हळुवारपणे एक एक पाऊल टाकत सिंहाच्या दिशेने सावधपणे तो गेला. द लायन मोन्ड अँड व्हिम्पर्ड. तो सिंह कणत होता आणि हुंदका देत होता. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू सी. जणू त्याच्या डोळ्यातून शब्द व्यक्त होत होते, भावना व्यक्त होत होत्या की मला मदत करा. When Androcus drew near, the lion lowered its head and began to lick its paw. जेव्हा अँड्रोकस त्या सिंहाच्या अगदी जवळ पोचला तेव्हा सिंहाने त्याची मान खाली घेतली आणि त्याचा पंजा तो जिभेने चाटू लागला. Then Androcus saw that the lion's paw was wounded, sore and swollen. त्याने ते पाहिलं तो पंजा, तर त्या पंजावरती जखम झाली होती, तो दुखत होता आणि त्याच्यावरती सूजसुद्धा आलेली होती, तो सुजला होता. On a closer look, Androcus noticed that a big thorn had pierced one of the lion's toe. आणि त्याने अगदी जवळ बारकाईने पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की एक काटा त्या पंजामध्ये घुसलेला होता. So this is the cause of the lion's distress, thought Androcus. आणि हे त्याच्या दुःखाचं कारण आहे असं त्या अँड्रोकसला वाटलं. त्याने विचार केला. आता याच्यावरती जे नवीन शब्दार्थ आले ते त्या पॅसेजच्या उजव्या बाजूला दिले आहेत. आता याच्यावरती जे मार्जिन क्वेश्चन आहेत ते आपण पाहूया. वेअर डिड अँड्रोकस सीक शेल्टर आफ्टर हिज एस्केप? द आन्सर इज Androcus sought shelter in a forest. Second, what did the lion seem to tell Androcus? The lion seemed to request Androcus to help him. And the last margin question is here. Why was the lion in a pen? The answer is the lion, because a thorn had pierced one of the lion's toe. आता याच्यावर ज्या क्वेश्चन पेपर बेस्ड ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग वेब. द साऊंड कम्स इन द पॅसेज. ध्वनिदर्शक शब्द आले आहेत. द वर्ड शोज द साऊंड. ते आले ते आपल्याला पाहायचे आहेत. कोणते आले आहेत? फर्स्ट इज ग्रोल्ड, सेकंड इज whimpered, roared and moaned. These words sound related words या ठिकाणी आले ते आपण पाहिले. The second activity is asked here. Make 4 words, minimum 3 letters using the letters in the word representative. रिप्रेझेंटेटिव्ह शब्दातील अक्षरांचा उपयोग करून कमीत कमी 3 अक्षरांचे आपल्याला 4 शब्द लिहायचे, पण ते अर्थपूर्ण असायला हवेत. आपण पाहूयात. मी या ठिकाणी काही नमुना दाखल फॉर एक्झाम्पल उदाहरण दिले आहेत. पाहू. प्रेझेंट, रिपीट, सेंट, पास्ट, टेंट, रेट, नेटिव्ह अँड इट अँड सो ऑन. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू अफ्रेड ऑफ. टू अफ्रेड ऑफ ची भीती वाढणे. त्याचं वाक्य असं होईल.
त्या वाक्यात उपयोग करायचा आहे. राहुल वॉज नॉट अफ्रेड ऑफ हिज एनिमी. राहुलला त्याच्या शत्रूंची भीती वाटत नव्हती. द लास्ट ॲक्टिव्हिटी इज आस्क्ड हिअर. राईट द रिलेटिव्ह ॲडव्हर्ब ॲज शोन इन द एक्झाम्पल फ्रॉम द पॅसेज. एक्झाम्पल दिलेत बघा, करेक्टली आणि सडनली. आणि आपल्याला काय करायचं आहे, अजून 2 ॲडव्हर्ब्स लिहायचे आहेत. पाहूया. पिटियसली आणि कॉशियसली. पिटियसली अँड कॉशियसली. आपण पुढचा पॅराग्राफ वाचूया. Summing up all the courage, Androcles stretched his hand slowly toward the injured paw. नंतर सर्व धैर्य एकवटून त्या अँड्रोकल्सने त्याचा हात त्या दुखणाऱ्या त्या पंजाकडे नेला. He was afraid that the lion would attack him if he touched his solemn paws. त्याला माहित होतं, जर आपण त्या सुजलेल्या भागावर आपण माझा हात गेला तर कदाचित तो सिंह त्याच्यावरती आक्रमण करेल, त्याच्यावर हल्ला चढवेल. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु त्या सिंहाला याचा चांगला हेतू आहे हा कळाला. Androcles took the paws in his लेफ्ट हँड. आणि त्याचा तो पंजा जो आहे दुखणार त्याच्या काटा बसला होता, तो त्याच्या डाव्या हातामध्ये घेतला. डेप्थली ही पुल्ड आउट द थॉर्न. आणि चतुराईने तो घुसलेला काटा बाहेर काढला. देन टेअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युर्ड फॉर्म. नंतर ते स्वतःच्या अंगावरचे कपडे फाडून त्याचा एक पट्टी बनवून ती सिंहाच्या पायाला बांधली. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ इट शो ग्रॅटिट्यूड. आणि आश्चर्याचं असं झालं की त्या कृतज्ञता त्या सिंहाने व्यक्त केली. त्याने त्या अँड्रोकल्सला त्याने चाटलं. Androcles remained with the lion till it could walk again. Androcles बोलतो सिंह आता जो त्याला चालता येत नव्हतं तो चालू त्या Androcles बोलतो सिंह राहिला. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. तो Androcles स्वतः शिकार करायचा आणि त्या शिकारीतला काही भाग तो त्या सिंहाला द्यायचा. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स ओन. आणि प्रत्येक दिवशी तो सिंहाची जखम स्वच्छ करायचा आणि पुन्हा नव्याने बांधायचा. सून द लायन वॉज ॲबल टू मूव्ह अबाउट. आणि लवकरच त्या सिंहाला आता चालता येऊ लागलं. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोकल्स व्हेरीवर ही वेंट. आणि ज्या अनेक वेळा तो सिंह अँड्रोकल्स बरोबर फिरायचा. जिकडे अँड्रोकल्स जायचा तिकडे तो जात असायचा. इन द मेन व्हाईल अँड्रोकल्स मास्टर हॅड कंप्लेंट टू द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लेव्स अँड्रोकल्स हॅड रन अवे. आणि दरम्यानच्या काळामध्ये अँड्रोकलच्या मालकाने तिथल्या जो राजा असेल, जी काही न्यायव्यवस्था असेल, त्यांच्याकडं तक्रार केली की त्याचा गुलाम अँड्रोकल्स पळून गेला. Androcles had run. Soldiers were sent in all direction to capture Androcles. आणि त्या अँड्रोकल्सचा पकडण्यासाठी सर्व दिशेने सैनिक पाठवले गेले. They searched for him high and low but couldn't find him. त्यांनी त्याचा खूप शोध घेतला परंतु तो कोठे सापडला नाही. At last they came to the forest where Androcles lived. शेवटी ते त्या जंगलामध्ये आले जिथे अँड्रोकल्स राहत होता. आता याच्यावरती मार्जिन क्वेश्चन विचारला आहे. How did Androcles nurse the lion's wound? त्याचा आन्सर आहे Androcles pulled out the thorn, then torn a piece of his own clothing and bound
the lion's injured paw. Every day he would clean and dress the lion's wound. Now we are going to some question paper based activities. The first activity is here. Arrange the following sentence as per their sequence. जशी घटना घडली आहे त्या पद्धतीने आपल्याला वाक्यांचा क्रम लावायचा आहे. या ठिकाणी वाक्य आहेत. वाक्य पहा बारकाईने आणि त्याचा क्रम तुम्हाला लावायचा आहे. अगदी सोपा आहे, तुम्ही तो क्रम लावू शकता. त्यानंतर मॅच द फॉलोइंग पेयर्स, आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत, त्या तुम्ही लावू शकता. थँक यू. इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज शेअर दिस व्हिडिओ, like this video and comment the video. Thank you once again.